सटवीला आणला होता. मग आता काय करायचं म्हणाला. मग ते सटवी बी कटाळली. तुझ्या घरात किती वर्ष राहू म्हणाले, तुला भरभराटी नाही काय नाही, मी जाणार. मग लक्ष्मी म्हणाले तू इतकं वर्ष तू सोसलास सगळं, मी तुझ्या घरला येणार, मी तुझ्या घरला येणार म्हणाले. येणार बर म्हणाला. सटवीला म्हणणार तू जाणार. वय जाणार मी म्हणाले. काय हरकत नाही म्हणाले. येत्या शुक्रवारी म्हणाला या म्हणाला, तू जायला ये म्हणाला. आणि तेव्हा आपण उमरीवर बसला. उमरीवर बसल्यानंतर सटवी बाहेर निघा लागली. चालली की लक्ष्मी दारात बसली होती, ती आत येणार होती. ही बाहेर गेल्याची होती, आत कशी येणार. मग ते बाहेर चालल्यावर त्याला डाव्या पायातलं पायथन हातात घेतला म्हणाला. रांड कुठे निघाल्यास म्हणाल सटव्याला म्हणला. मामानं सांगितलेली गोष्ट आहे बरं का, हे तुम्हाला सांगतो. आम्ही ऐकलं त्यावेळा, एवढा आम्ही बारका होतो त्यावेळा. सटवीला म्हणाला कुठं चालल्यास घ्या रांड म्हणाला त्यानं. तर मला कटाळा आलाय, तुला काय भरभराटी नाही, माझ्या मी वाटेनं जाऊन लागतो. नाही म्हणाला. चांद सूर्य असतो का माझ्या घरात येणार नाही म्हणून मला वचन दे म्हणाला. सटवीला कसं घालविला बघा त्यानं बाहेर. चांद सूर्य असतो तर का माझ्या घरात येणार नाही म्हणून मला वचन दे, मग हुमऱ्याच्या बाहेर हो म्हणाला. मग त्याने म्हणाले तर चांद सूर्य असतो तर का तुझ्या नाचार संसार कधी येऊ देणार नाही, तुझ्या घरात मी काय लक्ष्मी राहणार म्हणाला. मग लक्ष्मी आली ती दारात. ती सटवी गेली बाहेर. लक्ष्मी दारात आल्यावर लक्ष्मीला म्हणाला काय भानगड तुझे हात कुठं चालल्यात. तर मी तुझ्या घरात यावं असं म्हणाले. ते पायथन कसला बघितलं का म्हणाला लक्ष्मीला म्हणाला. तर का चांद सूर्य असतो तर का माझ्या घरातनं बाहेर जाणार नाही म्हण, आज जा म्हणाला. कळालं काय. मग त्या लक्ष्मीला आत घेतले. चांद सूर्य असतो तर का लक्ष्मी आत राहिली. हा गाठले. ते कायमचे राहिले हो. आणि सटवी कायमचे निघून गेली. हे मामा त्यावेळेस अशा गोष्टी सांगत होता हो लोकांनी. मग ते आम्हाला काय थोडं कोण काय आणला खायचं ध्यान, कोण केळा आणला, कोण बर्फी आणला, कोण पेढा आणला, कोण तिरंबर आणला, कोण बुटाण आणला, ते खायचं ध्यान आम्हाला. ते काय आम्ही म्हणायचं हो काय मामा काय तर सांगत बसतोय बघा मला. आम्ही जरा खायचं म्हणतोय पण हे काय लवकर मामा अंतरी वळखायचा. अरे सुकाळीच्या म्हणाला लगेच म्हणायचा ह्या पोरासने प्रसाद वाटून टाका, ह्या पोरासने प्रसाद वाटून टाका म्हणायचा. मामानं खावा आपलं आणलंय 5 घास तोंडात घातलंय असं कधी काय मिळायचं नाही. आमच्या डोळ्यानं आम्ही काय बघितलं नाही. आंघोळ केलेलं बघितलंय. जेवत्याला मग थोडं ताटापाशी बसल्याला 2 घास खाल्ले तेवढं बघत होतं. आंघोळ केलेलं बघितलंय. बाकीचं हे काय नाही. बाकी मग तो सगळं शेवटला मला मामानं काय सांगितलं जायच्या हप्त्याला आपण. त्यावेळेला मला काय कळत नव्हतं. 17-18 वर्षाचा होतो मी, पण तेवढं ज्ञान काय नव्हतं. आता रांडेच्या मला बघितलास, माझं सगळं हे बघितलास, आता इथनं पुढं तो माझं वैभव बघतील म्हणाला. इथनं पुढं वैभव बघतील. मग तर मामानं 3 महिन्यात दे ठेवलाच की. मग आता मला वैभव तुम्ही आला तर हे वैभवच बघाय मला. संत काय देतोय, साधू काय देतोय म्हणून बाकीचे लोक आणि म्हणायचे मामा ह्या कार्ट्याला सारखं काम सांगता, ह्या कार्ट्याला काय देणार तुम्ही मला. ह्या कार्ट्याला सारखं काम सांगता, मला सारखं मामा काम सांगणार. काय बी झालं तर आणायचं झालं तर एक भानगाळ्या कार्ट्या इकडे म्हणायचा. कार्ट्या इकडे हे घे जा चपट दुकानला घेऊन ये जा, ते बेडी मंडळाला घे मोठं काहीतरी घेऊन ये जा म्हणायचा. मी बरोबर हिशोबानं आणायचं आणि हिशोबानं त्यांच्या मोहरा आणून ठेवायचं. अरे ह्यातले गिन्नी बी खर्च करायलाच. त्यावेळेस चवल्या पावल्या गिन्न्या असायचं. तर नाही इथं काय मामा कमी आहे मला खायला. बघितला काय काय डोकंबान आहे रांड्याचा रिहो म्हणाला सुकाळीचा. हे गिन्नी सुद्धा खर्च केला नाही. गोळ्या घ्यावं नाही, फुटाण घ्यावं, चरबर घ्यावं, काहीच खाल्ला नाही की रे. होय मग दुसरी मग म्हणाली मामा ह्याला काय देणार. ह्याला म्हणाला ह्याला वैभव लक्ष्मी देणार म्हणाला. ह्याला धनलक्ष्मी नाही, ह्याला काय देणार वैभव लक्ष्मी देणार म्हणाला. मग लोक म्हटलीच की मामा ह्याला वैभव लक्ष्मी दिलं, धनलक्ष्मी दिली असती तर काय. अरे कुणाला धन दिलो, कोण रांडाचा कडाला न्याला धन. ते ज्याला धन दिलं तो दारू प्याला, रंडीबाजी करायला, आकडे खेळायला, जुगार खेळायला, ह्या धनलक्ष्मीचं हे काम आहे म्हणाला. तसं ह्याचं चांगलं करायचं आहे म्हणाला. ह्याला वैभव माझं वैभव बघायला मिळालं पाहिजे, इतरांचं वैभव बघायला मिळालं पाहिजे. ह्याला वैभव द्यायचं म्हणाला, धनलक्ष्मी द्यायचं नाही. त्यावेळीची गोड सांगितलेली त्याला नाही काय. एवढं मोठं वैभव आणि माणसाला वैभव पाहिजे. आपल्या मुलाबाळांनी काय केलं, आपण काय केलं, आपण काय बघायला मिळायला पाहिजे.
ती धनलक्ष्मी कशी आहे, चंचल आहे हो. आज आहे ना उद्या नाही, आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही, बरोबर अशापैकी त्यांचं आहे होते. काय आता सांगायला गेलं तर सफाई सारखं नाही. सांगा म्हणून सांगायला लागत नाही. हो, तेच की आता ते voluntarily आलं की सांगितलं, सुरू. स्वतःहून नाही. काय नाही, यांची म्हणजे सांगा म्हणून सांगा तेच की. म्हणाले, पण आता आलो बसलो 1 सेकंद 1 मिनिट व्हायला लगेच सुरू केलं. त्यावेळची यांची मेमरी अशी म्हणजे पॉवरफुल आहे म्हणजे. आणि साहेब दरवेळेला आल्यावर मी शूटिंग करतोय, प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी कथा असते. आम्ही कसं असं काही विचारायची भानगड नाही. आलं की सगळं मामाचंच सांगायचं, मामाला सांगायचं मामाचंच म्हणजे सांगायचं. किती हौसानं सांगतात हो. असं कोण म्हणजे मनात प्रेम आहे ना तेवढं. त्याच घाललं पाहिजे. खरं का खोटं? तुम्ही आता आलाय तेवढं काय कोण 2 गोष्टी ऐकाय मिळायला. धनलक्ष्मी, वैभव लक्ष्मी, पूजेच म्हणा काय होते, बाहेर घालवायचं, आत आणायचं, कसं आणायचं, कसं केलं पाहिजे. देवा आम्हाला दिलं तर टिकवायसारखं असतं ते, नाहीतर आम्हाला तुझ्या पुत्र आले म्हणून द्यायसारखं देऊ नकोस. खरं का खोटं? हा, तर त्या पद्धतीनेच आपण केलं पाहिजे, वागलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. तर ते सांगाय गेलं तर लांब कथा ना काय सगळं काय. नाही ऐकलं तुमच्या युट्यूबवर भरपूर ऐकले सरांच्या ते व्हिडिओ फार पूर्वीपासून बघतात. काय मामा फार पहिल्यापासून बघतात त्यांनी, हा पहिल्यापासून बघतात, पूर्वीपासून बघतात म्हटलं व्हिडिओ. होय. हा तर त्या वेळेला ते काय आम्हाला वाटायचं नाही. सगळं तर मला त्यानं भरपेट दिलं, ही बुद्धी भरपेट दिली आणि ह्या बुद्धीचा उपयोग बी झाला, चांगला लोकांनी करून बी घेतला. कळलं काय? आता ह्या माणगाव गावात म्हटलं तर मामांच्या बरोबर परीक्षेत मामांच्या बरोबर वावरण्याला म्हणजे मी एकटाच आहे. आता हे माहेर म्हणलंय कसं, तर ते माहेर हे पदवी मिळाली. ते कसं देव आळंदीला पदवी मिळाली, ज्ञानेश्वर माऊलीला पदवी मिळाली, तुकारामांनी जगद्गुरू पदवी मिळाली, आणि बाळू मामाला मामा ही पदवी कशी मिळाली त्याचं आख्यान फार फोडा आहे सगळं सगळं. मग इथं माणगावला बाकीचे लोक काय म्हणायचं, ह्यो यथाल मथरे आहे, भंडारा देतोय आणि बकरी राखायला होते, भंडारा देतोय आणि बकरी राखायला होती, असं म्हणून लोक भुजून येत होती. मग आमच्या माणगावचे रुकडीचे लोक जायचे, ते काय तर करणार, तिकडे भंडारा देणार काय तर करणार म्हणायचं, जायचे आणि सेवाला चांगली राहायची, महिनाभर सेवा करायला राहायची, मामाची बकरी राखायला राहायची. तेव्हा मामा जा म्हणेल तेव्हा जायची. ह्याच्या आईला ह्याचने काही दिलं नाही म्हणाला, पण हे चांगले चिकाटून राहायला आल्यात म्हणाला. म्हणजे माझं हे टिकवलं, माझं हे जे काय आहे हे माणगाव रुकडीवाल्याने टिकवलं, म्हणून माहेर पदवी मिळाली माणगाव रुकडीला. त्यावेळेला लोकांचे बेकार होतं हो, गाडी मोटराचा मामा पैसे खर्च काढून द्यायचा. आमचे ते लोक गरिबीचे होते, मग त्याने पैसे द्यायचा. त्यावेळेला 100 रुपये म्हणजे 1000 रुपये व्हायचं आताच. मग ते लोक आमचे पैसे आणायची, महिनाभर राहायची, 2 महिने राहायची, खायची पोटाला. असं आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे ह्या आमच्या आता माणगाव गावात म्हणजे की नाही, ह्या आमच्या धनगर समाजाला म्हणजे की नाही, प्रत्येक घराला 2-2 गाड्या झाल्यात असल्या. नोकऱ्या पैसा भरपेट का मामानं पहिलेच पेरलेला आता उगवलं. अरे मी देणार, कुणाला देणार, मी द्यायचे त्याला देतो, कुणाचा उपकार ठेवून घेत नाही म्हणलाय. कळालं काय? कुणाचाही उपकार ठेवून घेणार नाही. आणि देवाला सांग की म्हणाला, आमचा वडील एकच म्हटला, बाळू मामा जगाचं भविष्य आहे,